Hello students, I am Sheikh Arvi. This raindrops rhymes is for class 4th. Please listen, repeat, read aloud and sing. कविता ऐकायची आहे तुम्हाला, माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे, मोठ्यानं वाचायचं आहे आणि चालीवर म्हणायचे आहे. कवितेचे नाव आहे रेनड्रॉप्स. रेन म्हणजे पाऊस, ड्रॉप्स म्हणजे थेंब, पावसाचे थेंब्स. पावसाचे थेंबे काय म्हणतात पाहूयात. So I am reading this rhyme and singing also. Oh, where do you come from, you little drops of rain? Pitter patter down the window pane, down the window pane. Tell me, little raindrop, is that the way you have? Is that the way you play? Pitter patter, all the rainy day. Tell me, little raindrop, is that the way you play? Pitter patter, all the rainy day. I sit here at the window, I have nothing else to do. Oh, I wish that I could play this rainy day with you. I sit here at the window, I have nothing else to do. Oh, I wish that I could play this rainy day with you. The little raindrops cannot speak, the little raindrops cannot speak, but Peter patter pat means we can play on this side. Why can't you play on that? Why can't you play on that? मी तुमच्यासमोर ही कविता चालीवर म्हणून दाखवलेली आहे. तुम्हाला ही कविता पाठ करायची आहे, चालीवर म्हणायची आहे. परत एकदा ही कविता मी तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे. ओ वे डू यू कम फ्रॉम, यू लिटल ड्रॉप्स ऑफ रेन? पीटर पॅटर डाऊन द विंडो पेन. टेल मी लिटल रेन ड्रॉप्स, इज दॅट द वे यू प्ले? पीटर पॅटर ऑल द रेनी डे. I sit here at the window, I have nothing else to do. Oh, I wish that I could play this rainy day with you. The little raindrops cannot speak, but Peter patter pat means we can play on this side, Why can't you play on that? अशा प्रकारे तुम्हाला ही कविता वाचायची आहे आणि म्हणायची पण आहे. आता पहा, याच्यावर तुम्हाला काय दिलेले आहेत, क्वेश्चन दिलेले आहेत. ही मुलगी पावसाच्या थेंबांना म्हणते की ओ व्हेअर डू यू कम फ्रॉम. ही मुलगी काय म्हणते पहा, ए पावसाच्या थेंबा तू कुठून आलास? यू लिटल ड्रॉप्स ऑफ रेन, तू तर एक पावसाचा छोटासा थेंब आहे, तू कुठून आला आहेस? अशी ही मुलगी पावसाच्या थेंबाला प्रश्न विचारते. पीटर पॅटर डाऊन द विंडो पेन, आणि टप करत काय करतो तू? माझ्या खिडकीवरून खाली घसरतो. टेल मी लिटल रेनड्रॉप, सांग ना माझ्या लहान पावसाच्या थेंबा, इज दॅट द वे यू प्ले? तू हे काय खेळतास का काय? हे तुझं टिप टपकणं आणि खालच्या साईडनं उतरणं हे तुझं एक खेळ आहे का? नेहमी तू असंच खेळतो का? ऑल द रेनी डे, पीटर पॅटर ऑल द रेनी डे, प्ले म्हणजे तुझा हा खेळ आहे का? आय सिट हिअर ॲट द विंडो, आय हॅव नथिंग एल्स टू डू. मी काय करते, तू हे जे खेळत आहे ना पावसाच्या थेंबा, मी ह्या खिडकीच्या बाजूला बसून तुझं हे खेळ पाहते. मी काय करत नाही. ओ आय विश दॅट आय कुड प्ले दिस रेनी डे विथ यू. आणि असं मला वाटतं की मी ह्या पावसाच्या दिवसामध्ये तुझ्या ह्या पावसाच्या थेंबासोबत मला पण खेळावं वाटते. द लिटल रेनड्रॉप्स कांट स्पीक, पण तो का पावसाचा थेंब का बोलू शकतो का? नाही. बट पीटर पॅटर पॅट मीन्स वी कॅन प्ले ऑन धिस साईड, वाय कॅन्ट यू प्ले ऑन दॅट. त्या मुलीला काय वाटतं, हे पावसाचं थेंब बोलत नाही, परंतु तो त्याच्या भाषेमध्ये काय करत असतो की पीटर पॅटर म्हणजे मी ह्या बाजूला खेळतो, तू पलीकडल्या बाजूला खेळ, असं जणू त्या मुलीला म्हणत आहे, अशी ती मुलीला भास होतो. समजली कविता? काय आहे कवितेमध्ये की पावसाच्या थेंबांना पाहून ह्या मुलीच्या मनात जे विचार येतात ते विचार त्या पावसाच्या थेंबांना ती बोलून दाखवते. काय म्हणते की ए छोट्याशा पावसाच्या थेंबा तू कुठून आला आहेस?
तू नेहमी असंच खेळतास काय खिडकीवर पडून? ओ खिडकीवर पडून खालच्या साईडनं तो जो घसरतो हे तुझा खेळ आहे की काय? मी काय करते, ह्या खिडकीच्या बाजूला बसते आणि हे तुझं खेळ पाहते. बरं, मी तुला काय डिस्टर्ब करत नाही. मी तुला काय चुपचाप बसून हे तुझा खेळ पाहते. हां, आणि नेहमीचं तुझं असंच खेळ आहे का रे असं? ही मुलगी त्या पावसाच्या थेंबाला विचारते. आणि नंतर काय वाटतं, त्या पावसाच्या थेंबाचं खेळ पाहून या मुलीला पण खेळा वाटतं. त्या पावसाच्या थेंबाला ही मुलगी काय म्हणते पहा, की मी पण खेळू का रे तुझ्यासोबत हा खेळ? परंतु त्या पावसाचं थेंब बोलू शकतो का? नाही. जणू त्याच्या पिटर पॅट म्हणून जो आवाज करतो तो पावसाचं थेंब पडत असताना मुलीला वाटते की तो म्हणतो की मी खिडकीच्या या बाजूला खेळतो, तू मधल्या बाजूला खेळ, असं तिला सांगतो, असं तिला भास होतो. रीड अलाउड द फॉलोइंग साऊंड वर्ड्स. रीड अलाउड द फॉलोइंग साऊंड वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दांचा उच्चार तुम्हाला जोरात म्हणायचा आहे. प्रथम मी म्हणून दाखवणार आहे, त्याच प्रकारे तुम्हाला पण म्हणायचं आहे. पीटर पॅटर. पहा, स्पेलिंग तेच आहे, फक्त 2 नंबरचं जो अक्षर आहे इंग्रजी त्याच्यात बदल आहे. इथं आय आहे आणि इथं ए आहे, परंतु उच्चारामध्ये कसं आहे? साम्य आहे का? सारखा आहे का उच्चार? नाही. पीटर पॅटर, PIP प्या किंवा पा. पीटर पॅटर. ट्रिंग. आता पाहायचा उच्चार सारखाच आहे, कारण स्पेलिंग पण सारखंच आहे. ट्रिंग काय आवाज आहे? बेलचा आवाज येतो का नाही, सायकलच्या बेलचा ते आवाज ट्रिंग. किंवा आपल्या डोर बेलचा आवाज येतो ना, ट्रिंग. तर ह्याचा उच्चार आहे. झूम. हे सारखं उच्चार आहे पहा. झूम सेम स्पेलिंग अँड साऊंड ऑल्सो सेम. झूम. बाव वाव. स्पेलिंग पहिलं दोन्ही अक्षर वेगळे आहेत आणि शेवटचे दोन्ही अक्षर सारखे आहेत, म्हणून वाव. बॉ हे वा, हे जसं पण हे बॉ, हे ब आणि वा. ब आणि व मध्ये फरक आहे. वा. डिंग डॉंग अशा पण एक बेलचा आवाज असतो, डिंग डॉंग. पहा, दुसरं अक्षर वेगळं आहे. इथं आय आहे, इथं ओ आहे. डिंग DID डॉ. डिंग डॉंग. बीप. हे तिन्ही अक्षर सारखे आहेत, उच्चार पण सारखा आहे. बीप. वा. हे तिन्ही अक्षर सारखे आहेत, उच्चार पण काय येणार आहे? सारखाच होणार आहे. कसं होणार आहे? वा. काय होणार आहे? वा. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला हे काय होणार आहे, जे कविता आहे रेनड्रॉप्स, याच्यावर तुम्हाला हा प्रश्न आहे. पहा, आता पुढचा प्रश्न काय म्हणतो? व्हॉट अदर वर्ड्स केम टू युअर माइंड ऑर रीडिंग इच वर्ड, राईट द डाऊन. हे वरील शब्द वाचत असताना तुम्हाला अशा प्रकारचे काही पीटर पॅटर तसं काही एखादा शब्द आठवत असेल तर लिहा म्हणते. जसं रेन सारखं उच्चार असलेला आहे का? रेन रेनड्रॉप सारखा आणखी काय? ड्यू ड्रॉप. वॉटर मॅटर. स्मॉल बॉल. आणखी कॉल. हे स्मॉल फॉल बॉल डॉल. कुलसारखं आणखी काय उच्चारित असेल तर तुम्हाला शब्द लिहायचे. अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द तुम्हाला ह्या दिलेल्या वरच्या शब्दांचे उच्चारून त्याच्यासारखे यमक जुळणारे आणखी शब्द असतील तर तुम्हाला काय करायचं आहे? लिहायचं आहे.